तो सुद्धा चेंडू होता. इथे मात्र चांगलं जजमेंट. इथे मात्र खराब चेंडू आहे. पंचांचा इशारा नोचा आहे. डायरेक्ट हिट असतं तर कुठेतरी चित्र वेगळं असतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर तरला महत्व नाही. नो +1. सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. बॅकफूट वरती कट करण्याचा प्रयत्न. बॉडी लाईनच्या थोडासा लांब चेंडू होता. कलेक्शन झालं असतं तर पुन्हा एकदा संधी होती. मनीष चेंडू खाली होता, परंतु कलेक्शन मध्ये थोडीशी चुकी आपल्याला दिसते. आणि अशा चुका आपल्याला कुठेतरी महागात पडणार आहेत, कारण दोन्ही फलंदाजांचा विचार केला लयमध्ये सुद्धा या हंगामामध्ये सुरुवात केली आहे, तर आपल्याला मात्र अशा संध्या गमवायच्या नाहीयेत. इथे मात्र चांगला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. कमी बाउन्स, कमी गती. सरळ चेंडू विसावतोय. यशरक्षक अजितच्या हातामध्ये. चार धावा धावफलकावरती आपल्याला दिसत आहेत. चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न हार्दिकच्या माध्यमातून होतोय. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी पुन्हा एकदा आहे. डायरेक्ट हिट झालाय का? पंच मात्र तटस्थ आहेत. पद्मनाभ बाबू सरांना आपण पाहतोय. थँक्यू डीजे. इथे मात्र ऑनट्राईचा फटका. टायमिंग चांगलं होतं, परंतु खेळाडू तैनात आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणारे धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. चला 2 चेंडू शिल्लक आहेत. माफ करा, 2 चेंडू शिल्लक आहेत सर. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कनेक्शन चांगला नाही. एक चुकीच्या एंड वरती हा थ्रो होता का? नॉन स्ट्राईक एंड वरती जर थ्रो असता तर पुन्हा एकदा चित्र वेगळं असतं, परंतु जर तरला महत्व नाही. अजित डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तो फेल ठरतोय. 22च्या माध्यमातून एक धाव. आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 7 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र षटक समाप्त झालेत. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती. अतिरिक्त धावा जरी हार्दिकने दिल्या तरी दोन्ही फलंदाजाला मात्र मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाहीये. घेऊया एक छोटासा ब्रेक. देऊया डीजे मास्टरला संधी. मोजूया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर आशिषला पाहतोय. 7 धावा झाल्या धावफलकावरती. दुसरं षटक आशिषच्या माध्यमातून प्रगतीपथावरती असणार आहे. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संपर्क तितका चांगला नाही. सुरेश सरोजला अजूनपर्यंत ती मात्र लय या सामन्यामध्ये भेटताना आपल्याला दिसत नाही. अजूनही सुरुवात आहे. बॅकफूट वरती पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट वरती खेळाडू आहे. रनआउटची संधी मात्र पुन्हा एकदा गमावली जाते. बॅक टू बॅक दोन्ही फलंदाजाला इथे मात्र आपण जीवनदान भेटताना पाहतोय. आणि दोन्ही फलंदाजांकडे विचार केला अनुभव आहे. त्या अनुभवाच्या शिदोरीचा वापर ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करताना दिसणार आहे. 2 जीवनदान अजूनपर्यंत या सामन्यामध्ये आपण पाहतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र सुरेशला संधी भेटणार नाहीये. स्टेप आउट करून खेळायचं होतं ओव्हर द कव्हर्स. खेळाडू तिथे तैनात आहे. चांगला झेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. गॉन. तर दिवेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय.
आशिषचं कौतुक करावं लागेल. दोन्ही फलंदाजाला थांबवून ठेवलं, त्याच्यानंतर थोडासा प्रेशर सुरेशवरती दिसला, कारण आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तेच करण्याचा प्रयत्न, परंतु कव्हरवरती एक चांगला झेल. आता मात्र न्यू बॅटर अजून एक धडाकेबाज फलंदाज मिस्टर दिवेशला आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती. चौथा चेंडू असणार आहे. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने अलगदरित्या स्ट्राईक एंड रोटेट केलं. पहिला चेंडू नेहाला, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो, त्या सिंगलचा वापर. सिंगलच्या माध्यमातून धावफलकाचा विचार केला. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचणार आहे 10 या आकड्यावर. पॅडा स्वीपचा वापर, खेळाडू देण्यात आला. रनआउटची संधी पुन्हा एकदा आहे. पंच मात्र तटस्थ आहेत. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. 1 टू गो सर. मॅजिक बॉल आपण पाहतोय. अर्थातच जर विकेट गेला तर -4 आणि कोणती धाव जर आली तर ती मात्र डबल होताना आपल्याला दिसणार आहे. मॅजिक बॉलवरती मात्र दिवेश मॅजिक दाखवेल की गोलंदाज आपल्याला आशिष मॅजिक दाखवणार आहे, बघण्यासारखं असणार आहे. आणि प्रशांत चषकचे मात्र वैशिष्ट्य आहे, मॅजिक चेंडू आहे. दुसऱ्या षटकातील अर्थातच शेवटचा चेंडू मॅजिक चेंडू म्हणून प्रशांत चषकामध्ये गणला जातो. कट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. पुन्हा एकदा ती संधी गमावली जाते. अजूनपर्यंत आपण विचार केला लगातार 2 ते 3 रनआउटच्या संध्या मात्र गमावल्या जात आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 12 धावा धावफलकावरती आहेत. 13 धावा, माफ करा, करेक्शन, कारण मॅजिक चेंडू होता. 13 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू मॅजिक आहे, सिंगल आली म्हणजे डबल गणली जाणार आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार मलाड, लॉस ऑफ 1 विकेट. 2 फलंदाज एका बाजूला, मतंग तर दुसऱ्या बाजूला दिवेश. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला संघाचा विचार केला मुहीम बॉयज, मुकेश रॉयल चेंबूर. अजूनपर्यंत 2 चांगले षटक. पहिलं षटक हार्दिकच्या माध्यमातून आणि दुसरं षटक आशिषच्या माध्यमातून. 6.5च्या सरासरीने 13 धावा धावफलकावरती. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. 20 मिनिटाचा अवधी प्रत्येक संघाकडे असणार आहे. त्या 20 मिनिटांमध्येच आपल्याला एक इनिंगचा खेळ समाप्त करायचा आहे. प्लीज. प्रशांत चषक 2024ची आपण पहिली रजनी पाहतो. मॅच नंबर 2, इनिंग नंबर 1. नास्ट्राईक एंड वरती अरुण चव्हाणला आपण पाहतोय. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. हार्दिक फॉलो थ्रू मध्ये रोखलाय अजित. पंच मात्र आपल्याला आता थोडंसं दडपणामध्ये दिसणार आहेत की काय. थोडंसं डिस्कशन, चर्चा, विनिमय मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून सुद्धा केली जाणार आहे. चर्चा होणं गरजेचं आहे. आणि चर्चेचं कारण मात्र हार्दिकने केलेला फॉलो थ्रू मध्ये होता थ्रो. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय. लाऊड अपील तर झाली आहे. चर्चा विनिमय आता मात्र थर्ड अंपायर सुद्धा कुठेतरी प्ले मध्ये आपल्याला दिसणार आहेत. एक मोठी स्पर्धा आणि एक भक्कम आयोजन नियोजन आपण पाहतोय. देखणं आयोजन नियोजन काय असतं
इथे मात्र पंचांनी कुठेतरी टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि कोणत्याही पद्धतीची रिव्ह्यू सिस्टम ही फक्त आणि फक्त पंचांवरती अवलंबून आहे. कोणत्याही संघाला रिव्ह्यू सिस्टम नाहीये. पंचांना जर वाटलं तर पंचाच्या सत्सद विवेक बुद्धीवरती डिपेंड करतं. आणि इथे मात्र अजूनही डिसिजन पेंडिंग वरती आहे. प्रशांत चषक 2024 च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षक राज हेतवे केबल या वाहिनीवरून आपल्याला लाईव्ह बघतो आणि त्यासोबतच फोर्स 1 वरती लाईव्ह बघतो. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आणि प्रेक्षक राजा जो मोठ्या संख्येने मात्र ऑन ग्राउंड इथे उपलब्ध आहे त्यांचं सर्वांचं सुद्धा पुन्हा एकदा आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रशांत चषक 2024 चा दुसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला जिथे ओमकार मलाड नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करताना दिसते तर दुसऱ्या बाजूला मीम बॉयज मुकेश रॉयल चिंबूर आपल्याला गोलंदाजांच्या भूमिकेमध्ये दिसते, क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेमध्ये दिसते. चेंडू आणि फळीमधला कडवा संघर्ष आपण पाहतोय. अंडरआर्म क्रिकेटमधली एक मोठी स्पर्धा आणि त्या मोठ्या स्पर्धेचं महत्त्व जर आपण विचार केला कांदिवली नगरीमध्ये स्पर्धा आपण पाहतोय. दैदिप्यमान असा प्रकाश झोतातील स्पर्धेचा सोहळा आपण पाहतोय आणि अजूनही डिसिजन पेंडिंग वरती आहे. आतमध्ये कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम मात्र खेळाडूंसाठी उपलब्ध नाहीये. पंच त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून मात्र तो कॉल घेऊ शकतात. ही सूचना तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवली जाते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्विचिटचा प्रयत्न हलक्या हाताने अगदी एन मुवमेंट वरती आपण पाहिलं लेट कट केलंय. स्विचिटचा प्रयत्न होता परंतु ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. एन मुवमेंट वरती आपण पाहिलं फटका बदलला. दिवेश मन बदललं. अर्थातच चांगल्या चेंडूचा सन्मान करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे ते त्याने मात्र निहाळलं. स्टेप आउट करून खेळायचं होतं. अजित यष्टीच्या मागे आहे. अजून एक डॉट चेंडू येतोय. महत्त्वाचं षटक आपण हाताळताना पुन्हा एकदा हार्दिकला पाहतो. वैयक्तिक पहिलं षटक सुद्धा सुरुवात चांगली केली होती. 7 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करताना दिसत. दोन्ही फलंदाजाला अजूनपर्यंत शांत ठेवलंय. अजून एक चांगला चेंडू मनगटाचा वापर करण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात आहे. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. इन बिटवीन मध्ये एक धाव परिपूर्ण होतीये. धावांचा विचार केला धाव फलक
शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती लेगस्टिकच्या जास्त बाहेर आणि अस्पंच दंडित करतात. पद्मनाभ प्रभू सरांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. त्यांचा सुद्धा महत्वाचा वाटा या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 17 ऑन द स्कोर कार्ड टॅली. मनगडाचा वापर, खेळाडू तिथे तैनात आहे. शुभम, चांगलं कलेक्शन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं धावफलक 18 या आकड्यावरती आहे. 6च्या सरासरीने आपण पाहिलं 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन द स्कोर कार्ड टॅली. गडींचा विचार केला 2 गडी बाद झाल्यात. 18 ऑन द स्कोर कार्ड टॅली. येणारे महत्वाचे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि त्या 12 चेंडूची अर्थात सांगता करण्यासाठी या षटकामध्ये 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला संधी दिली जाईल त्याच्यासाठी चर्चासत्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय आणि एका चर्चेनंतर आपण पाहिलं तर शुभम लोखंडे मिस्टर 360 म्हणून ज्याची ओळख आहे, नुकताच अर्थातच देवा प्रतिष्ठान या स्पर्धेमधला सुरेश सरोजचा जो विकेट आहे त्याची रील आपण व्हायरल होताना पाहिले. लेग कटर चेंडू तो होता. आता मात्र पुन्हा एकदा दाखल झाला प्रशांत चषकामध्ये. चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी कमी वयामध्ये मात्र त्याने मुंबई क्रिकेटमध्ये स्वतःच्या नावाचा ठसा उमटवलाय. असाच अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतोय. मीम बॉयज मुकेश रॉयल चेंबूर या संघाकडून मिस्टर शुभम लोखंडे. 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. चला प्लीज स्पीडअप करायचे. पंच सुद्धा 30 ताकीद देत आहेत. कर्टनला टेकून उभा. आपल्याला विनंती आहे की प्लीज आपण स्वतःच्या भारावरती उभं राहायचंय. त्या पडद्यावरती आपण भार द्यायचा नाहीये. प्लीज थोडंसं मागे आपण उभं राहायचंय. ही महत्वाची आणि कळकळीची विनंती, सूचना तुमच्यापर्यंत मी पोहोचवते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शुभम लोखंडे पहिला चेंडू घेऊन इन ऍक्शन मध्ये आपल्याला दिसणार आहे. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंच वळतील, दंडित करणार आहे. तवांतरीच्या रूपामध्ये पहिली धाव या षटकामध्ये आपल्याला दिसणार आहे. इथे मात्र स्टेट डाऊन द ट्रॅक, 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय मात्र हा दमदार असरदार प्रशांत चषकातील चौकार. यदीजे मॅच चांगली होईल. अर्थातच मागच्या चेंडूचा विचार केला, थोडासा पुढचा चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू, त्याला सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. परंतु या चेंडूवरती थोडासा आकुटप्प्याचा चेंडू क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यामध्येच फसले गेले. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकारला आपण पाहतोय. याच्याकडे सुद्धा अनुभव आहे. त्या अनुभवाचा वापर मात्र आता करावा लागणार आहे. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. अजित कलेक्शन होईपर्यंत मात्र सिंगल धाव परिपूर्ण होणार आहे आणि सिंगलच्या जोरावरती धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 24 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत या षटकामध्ये झालाय. शुभम लोखंडे हे नाव सुद्धा अंडरम क्रिकेटमध्ये सातत्याने अर्थातच अग्रगण्य लिस्टमध्ये आपल्याला दिसतं, कारण त्याचं कारण आहे अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. कधी गोलंदाजी तर कधी फलंदाजी तर कधी क्षेत्ररक्षण, नेहमी मात्र चर्चेमध्ये असणारा खेळाडू आहे. इथे मात्र ड्राईव्ह केले, सुरेख क्षेत्ररक्षण. शिवाला आपण पाहतो, शिवाने एक चांगला झेल सुद्धा टिपला या सामन्यामध्ये आणि या सामन्यामध्ये विचार केला पुन्हा एकदा चांगलं कलेक्शन. धावा रोखणं गरजेचं आहे. एका धावेने धावफलकामध्ये बदल, धावफलक जाऊन पोहोचणार आहे 25 या आकड्यावरती. चौथा षटक आपण पाहतोय.
इथे मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. अजित पहिल्या अटेम आणि दुसऱ्या अटेम मध्ये सुद्धा प्रयत्न झाले परंतु चेंडू कलेक्ट करता आला नाही आणि अशा पद्धतीची चेंडू पकडणं कठीण काम असतं कारण चेंडू वळण आणि उसळी दोन्ही घेत असताना आपल्याला दिसतो. अजित कलेक्शन मध्ये थोडीशी चुकी परंतु धाव कोणती आली नाही ही सुद्धा जमेची बाजू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. चौथं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतो. शुभमने मात्र काय कमबॅक केलंय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. लॉफ करण्याचा प्रयत्न. ओव्हर द रोप निघून जाणार आहे हा षटकार. अर्थातच गडी बाद बॉक्स आउटच्या रूपामध्ये लागतोय. अजून एक महत्वाचा झटका. ओमकार बॅक टू दी पवेलियन. गजर सध्या का होतोय दाखवण्याचा प्रयत्न इकडे करतायत चेंबूरची टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला मागील 2-3 म्हणजे कित्येक वर्ष आपण ओमकार मालाडला पाहतोय परंतु मागील 2 वर्षात ज्या पद्धतीने मालाडने कमबॅक केलंय ते जबरदस्त होतं आणि त्यामुळे हे जे इकडे आता मात्र ह्या शेवटच्या षटकात चांगल्या धावा म्हणजे कमीत कमी एक 10 रन तरी येणं गरजेचं आहे यशवंतजी कारण 35ला फाईट होऊ शकते. आणि अर्थात त्याच्यासाठी दिवेशला मात्र ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घ्यावं लागणार. मोठं नाव अंडरआर्म क्रिकेटमध्ये सत्य आपण पाहतोय परंतु त्यालाही जबाबदारी घ्यावी लागणार. अजूनपर्यंत थोडासा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना दिसतोय परंतु तो मैदानाच्या आतमध्ये आहे तिथपर्यंत मात्र धावांचं डोंगर अजून चांगल्या परिस्थितीमध्ये जाऊ शकतं याच्यात मात्र कोणालाही तीळ मात्र शंका नसणार आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टायमिंग. अजूनपर्यंत टायमिंग मिस दिसलाय या इनिंग मध्ये. दिवेशचा विचार केला प्रयत्न तो करतोय परंतु कनेक्शन चेंडू आणि फळीचा जसा हवाय तसा संपर्क अजूनपर्यंत त्याला भेटत नाहीये. स्ट्राईक एंड वरती आता मात्र नव्याने आलेला सुमित आपल्याला दिसणार आहे. सनीचा विचार केला. सनीकडे सुद्धा मागच्या किती वर्षांचा अंडरआर्म क्रिकेटचा अनुभव आहे आणि तो सुद्धा अनुभव या सामन्यामध्ये पणाला लावताना आपल्याला दिसणार आहे. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये इनेक्शन मध्ये आपल्याला दिसतोय. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका. वॉड शॉट. चेंडू निघून जाणार आहे मैदानाच्या बाहेर. येतोय दमदार असरदार प्रशांत चषकातील चौकार. आणि वरळीच्या सुमितने काय दर्जेदार फटका इकडे खेळलेला आहे. अगदी हलवी दिला नाही दोन्ही फिल्डरला. एवढा सुंदर फटका तिकडे खेळला गेला. अर्थातच कौतुक करावं लागणार आहे. इथे मात्र पहा पुन्हा एकदा स्टेप आउट खेळून खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक बॉक्स आउटच्या रूपामध्ये झटका लागतो आणि यालाच मात्र अनुभव म्हणतात. सनीचा विचार केला. मागच्या अनेक वर्षांचा अनुभव त्याच्याकडे आहे. इथे मात्र थोडीशी गती कमी केली. लाईन अँड लेंथ मध्ये सुद्धा परिवर्तन केलं आणि म्हणूनच म्हटलं जातं बदली काढायची गरज आहे. जसं आपल्या मोबाईलचं सॉफ्टवेअर आपण दर 6 महिन्याने बदलतो तसंच गोलंदाजाला लाईन लेंथ आणि गतीमध्ये परिवर्तन करावं लागतं. व्हेरिएशन इज अ की ऑफ सक्सेस. हो खूप चांगल्या पद्धतीने अनुभव तर खूप आहे कारण चेंबूरचे सनी धोत्रे एक कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे थोडंसं व्हेरिएशन त्यांनी या ठिकाणी केलं आणि जरी या अगोदरच्या बॉलवर चौकार आला असेल त्यांनी कमबॅक केलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून एक मीरा भाईंदरचा सितारा अभिषेकला आपण पाहतोय. याच्याकडे सुद्धा कॅपेबिलिटी आहे कॅलिबर आहे परंतु त्या कॅलिबरचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. येणारे 3 चेंडू महत्त्वपूर्ण निर्णायक ठरू शकतात. धाव फलकावरती 30 धावा आहेत. या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर कुठेतरी आपल्याला एक समतुल्य सामना पाहायला भेटेल की काय. कारण दोन्ही संघाकडे साईड चांगल्या आहेत. गोलंदाजी अटॅक सुद्धा चांगला आहे परंतु त्यासाठी आपल्याला समतुल्य धावा धावफलकावरती कोरणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी अभिषेकला प्रयत्न करावे लागणार आहेत. मोठे फटके खेळावे लागणार आहेत. इथे मात्र फटका चांगला. चेंडू निघून जाणार आहे. दन 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 सीमारेषा पार. येतोय हा महत्वाचा प्रशांत चषकाचा चौकार. शेख मांडलिया टर्फ क्रिकेटमध्ये नावारूपाला आलेला हा खेळाडू सध्या मातीचं क्रिकेटही गाजवतोय आणि हाही एक दर्जेदार फटका. इकडे पुन्हा एकदा अप्रतिम गॅप शोधून काढला आणि चौकार वसूल केलाय. आणि अर्थातच अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला टेक्निक बघायला भेटते. म्हणूनच म्हटलं जातं बेसिक अर्थातच जर आपलं स्ट्रॉंग असेल आपला पाया जर स्ट्रॉंग असेल तर कोणती इमारत चांगली आपल्याला बांधता येते आणि तेच आपण पाहतोय. वॉट अ शॉट वॉट अ टायमिंग.
इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा तितका चांगला संपर्क झाला नाहीये. सरळ चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट चेंडू. प्रत्येक डॉट चेंडू थोडंसं दडपण आणि त्यासोबतच स्कोरकार्ड मध्ये स्थिरता आपल्याला आणताना दिसणार आहे. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू. कौतुक करावं लागणार आहे, सनीचं सुद्धा कौतुक करावं लागेल. धावफलकाचा विचार केला, धावफलक 34 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावांचं एक मापक आव्हान असणार आहे मी बॉईज मुकेश रॉयल चेंबूर. तर सर या इनिंगला आपण कशा प्रकारे अनालिसिस कराल? चांगलं नियंत्रित गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण ओमकार सारख्या टीमला थांबवणं तेवढी गोष्ट नव्हती, परंतु तरी देखील शेवटच्या ओव्हरमध्ये आलेले 2 चौकार हे निर्णायक राहिले आणि विजयासाठी जे आव्हान आहे जरी मोठं वाटत नसेल परंतु तेवढं सोपं नाही आहे हे 35 धावांचं आव्हान, कारण ओमकार हा संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य आहेत. दुसऱ्या बाजूला युवा जोश आपल्याला जो पाहायला मिळतो ना मुकेश रॉयलचा, म्हणजे एका बाजूला अनुभव आहे, एका बाजूला युवा जोश आहे. यांच्यातील ही मॅच 35 धावांची सोपी वाटत जरी असेल तरी दुसऱ्या डावामध्ये रंगताना पाहायला मिळेल आपल्याला मॅच. तर विनरची मॅच असेल ना यानंतर, म्हणजे टॉस हा नंतरच होणार आहे. 4 षटकांचा तो सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. 3 गोलंदाज उपयोगी आपल्याला वापरायचे आहेत आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली कौतुक करावं लागेल यशवंतजी. आणि अर्थातच विचार केला, लो स्कोरिंग सामने आपण अनेक वेळा क्रिकेटमध्ये फसताना पाहिले, तसाच हा सामना आपल्याला सुद्धा पाहायला भेटेल का? यानंतर विनर विरुद्ध विनर असा सामना तो होईल. तर त्याच्यानंतर मॅच नंबर 4चा विचार केला, साई सिद्धी अंधेरी विरुद्ध S9 बॉईज अंधेरी. 5वा सामना असणार आहे जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध साई स्ट्रायकर मलाड. त्यानंतर मात्र पुढचे फेरे आपल्याला पाहायला भेटणार आहेत. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष, नाण्याची एक बाजू आपण चाच पडली आहे. जेव्हा शॉर्ट ब्रेक आमंत्रित करूया मिस्टर डिस्क जॉकीला. या डीजे चला 2 बॅटर. पाहायला मिळेल. चांगली स्टारकास्ट आहे देवेश पारवे. जाऊयात मॅचच्या दिशेने. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. प्रशांत चषक. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा आणि पहिल्याच बॉलवर बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार.
पहिल्याच बॉलवर चौकार लगावत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत इकडे शुभम लोखंडे यांनी. इकडे अभिषेक यांना कमबॅक करावं लागेल. बॉक्स क्रिकेटमध्ये आम्ही पाहिले अगदी बॉल टू बॉल मॅचेसमध्ये सुद्धा कमबॅक होतं, त्यामुळे सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागेल. 13वं पर्व प्रशांत चषकाचं आपण पाहतोय. हो हो हो, आडव्या बॅटने मात्र इकडे स्ट्रोक खेळायचा होता स्क्वेअर लेगला, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही आणि डॉट बॉल इकडे येईल. एक डॉट बॉल मात्र थोडासा दबाव निर्माण करू शकतो. यावेळेला मनगटी फटका खेळलाय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, 5 चांगल्या बॉलचा सन्मान दिलाय. गॅपमध्ये बॉल खेळलाय, तिकडे एक धाव घेतली आहे. धावसंख्या 5 वर गेलेली आहे. पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर सुद्धा कमबॅक करायचं हा इरादा. 20 मिनिटं आपल्याला दिले गेले आहेत, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. प्रशांत चषक आणि आयोजन कमिटीचं कौतुक करावं लागेल, कारण एवढं मोठं आयोजन मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. चालू मॅचमध्ये 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी मुकेश रॉयल चेंबूर मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. समोर ओमकार मालाड यांच्यातील चालू असणारा सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांनी सुद्धा देखील खूप चांगली गर्दी केली आहे. इकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. लेगबायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. त्या मुख्य पंच म्हणून जर पाहिलं तर पद्मनाभ प्रभू, अंडर आर्म क्रिकेट जगतातील ख्यातनाम पंच, एक खेळाडू म्हणून सुद्धा त्यांनी कारकीर्द गाजवलेली आहे. आणि आमचे सगळेच जी पंचांची टीम आहे, खूप अनुभव ज्यांच्याकडे आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांना आपण पंचांची कामगिरी करताना पाहतोय या मानाच्या स्पर्धेमध्ये. यावेळेला आणखीन एक दर्जेदार फटका. यावेळेला अजित होते, बॉल नाही थांबणार. 4 चौकार. इकडे येतोय, धावसंख्या पुढे जाते. ऑन साइडला ढकलला हा बॉल. तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 11 धावा. पहिली ओव्हर संपल्यानंतर 35चा पाठलाग करायचा होता आणि धावा जर पाहिल्या तर इकडे झालेल्या आहेत त्या 11 धावा. 24 चेंडू आणि 24 धावा. यशवंतजी, जी सुरुवात झाली आहे त्याबद्दल काय म्हणाल? एका बाजूला शुभम तर दुसऱ्या बाजूला अजित आपण पाहतो. दोन्ही फलंदाजी त्या फळीतून एक चौकार आलाय. धावफलकावरती जो 35 धावांचा धावफलक होतो त्याला अजून थोडंसं इझी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट बनवून आपण पाहतोय. 35 धावांचा पाठलाग करायचा. दोन्ही फलंदाज संयमाने खेळी करताना मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. थोडासा बॅटिंग ऑर्डरमध्ये शफल आपल्याला दिसतोय. दोस्ती चषकामध्ये सुद्धा हाच बॅटिंग ऑर्डर आपण पाहिला. अजितची चांगली फलंदाजी त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिली आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण तोच बॅटिंग ऑर्डर पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अरुण येत आहेत. कुर्ल्याच्या बैलबाजार परिसरातील खेळाडू अरुण यादव. मागील 2 हंगाम ओमकार मालाडच्या यशामध्ये अरुणचा वाटाही तेवढाच मोलाचा आहे. आणि समोर जर पाहिलं तर अजित ज्यांनी खूप चांगला दर्जेदार स्ट्रोक खेळलाय. शुभमच्या बरोबरीने 11 धावा धावफलकावर आहेत. 24 मध्ये 24 अजूनही आवश्यकता प्रशांत चषक. यावेळेला पुन्हा एक मनगटी फटका, दर्जेदार फटका घोषांकित क्षेत्रात खेळतात. 1 धाव तिकडे मिळणार आहे. आपल्या मित्राच्या स्मरणार्थ एवढं मोठं आयोजन इकडे मात्र त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी आज प्रशांतच्या आठवणी जागृत करणाऱ्या ही सगळ्या आठवणी जागृत करणारी स्पर्धा 13व्या पर्वात येते. इकडे नो बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हॅथवे साई स्टार केबल आणि डेटाकॉम प्रायव्हेट लिमिटेडचे देखील आम्ही आभारी आहोत आणि केबल नेटवर्कवर देखील हॅथवेवर ही मॅच आपण पाहू शकता. पहा इकडे वेळ आहे तुमच्याकडे आणि त्याचा इकडे फायदा घेत आहेत, कारण जी दरी होती ना ती पहिल्या ओव्हरमध्ये मिटवली आणि आता सिंगल सुद्धा चालू शकतात. हीच रणनीती सध्या तरी या दोन्ही बॅटरने अवलंबली आहे. प्रशांत चषक. पुढे सरसावत खेळले. काय स्ट्रोक खेळलाय. वाह, बदल आली त्याला अजबाब होतं आणि गॅपही शोधून काढलाय. 4 चौकार. त्याच्या गतीचा वापर त्याने मात्र केला. इथे मात्र वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॅड ऑफ स्वीप परंतु बॉक्स आउटच्या रूपामध्ये. शुभम बॅक टू द पवेलियन. यावेळेला खेळायचं होतं स्क्वेअर लेगला. बॅटची वरची कडा घेतली गेली आणि आणखीन एक विकेट या डीचे.
मध्ये एक चांगल्या स्ट्रोक नंतर बाद झालेले आहेत शुभम. 18 धावा धावफलकावर आहेत. 35चा करायचा पाठलाग. करण सोडा चेंबूर परिसरातील आणखीन एक दर्जेदार खेळाडू अष्टपैलू बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालेत. प्रशांत चषक आपण पाहतोय. छोट्याशा जागेमध्ये अमर्याद आनंद देणारं क्रिकेट जगात कोणतं असेल तर त्याचं नाव आहे अंडर आर्म क्रिकेट. आणि मुंबईकरांचं सर्वात लाडकं आणि आवडतं क्रिकेट कोणतं असेल ते सुद्धा अंडर आर्म क्रिकेटच आहे. याही वेळेला तेच पाहायला मिळालं. जी चूक केली शुभमने तीच चूक इकडे करणने सुद्धा केली आहे आणि चुकीला माफी नाही. विकेट. त्यांचंही स्वागत. पराग शिंदे. पहिला बॉल रिवर्सच्या स्वरूपात खेळले. टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं परंतु घोषांकित क्षेत्रात शेवटी गेलाच हा बॉल. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 17 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. यावेळेला फटका फसलाय. कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु कॅच नाही झाली. तिकडे एफर्ट चांगले होते.
पंचांवर कुणी दबाव आणायचा नाहीये, थोडंसं मागे या. पंच निर्णय देतील तो दोन्ही टीमला बंधनकारक असेल. दोन्ही टीम पंचांच्या थोडंसं दूर उभं राहायचंय. हा, एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धाव संख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाईल. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न इकडे होतोय पराग शिंदे यांच्याकडून. एखाद दुसरा डॉट बॉल जर आला ना मॅच मध्ये मजा येईल, परंतु एक चांगली टफ इकडे पाहायला मिळते. दोन्ही टीम मॅच साठी प्रयत्न करतायत. प्रशांत चषकासारखी स्पर्धा आपण पाहतोय. तारे सितारे आज या क्रीडा नगरीकडे येताना पाहायला मिळतील. ओ हो, जादूगाराने जादू दाखवली. काय बॉल टर्न केलाय पराग शिंदे, ऑन फायर. घर 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 बॉल वळवला, विकेट. थँक्यू डीजे. कुठेतरी आपण पाहिलं प्री कमिटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज अजित कडून होता. पहिलेच तयारी होती की मात्र या चेंडूवरती मी अलगद ढकलून पुश करून सिंगल घेणार आहे, परंतु पराग जो एवढ्या वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्याकडे एवढ्या इझिली मात्र तो तुम्हाला सिंगल मध्ये कन्वर्ट करून देणार नाही. त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय स्टंपिंगच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन. नवीन बॅटर लवकर पाठवायचा याची सुद्धा आपण नोंद घ्यायची. एक मानाची स्पर्धा आपण खेळतोय. अप्रतिम चेंडू, आणखीन एक विकेट घेऊन गेलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा धावफलकावर. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी. करण शेगाळे आलेत. करणकडे देखील बरचसे टॅलेंट आहे. करण परागने आणखीन एक चांगला चेंडू इकडे टाकलाय. धाव संख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाते. दबावाला वाढवण्याचा प्रयत्न पराग यांचा या ठिकाणी आहे आणि धाव संख्या 1ने पुढे जाते. पराग शिंदे गेली कित्येक वर्षाचा असणारा अनुभव आहे त्यांच्याकडे, परंतु दुसऱ्या बाजूला आशिष केणे RM रेम्बोसाठी सुद्धा खूप चांगला क्रिकेट खेळलाय. याउलट जोडीला जर पाहिलं तर करण यांच्याकडे देखील तेवढीच चांगली क्षमता आहे. तेच मात्र इकडे पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी प्रशांत चषक यावेळेला वेगळा फटका खेळलाय. चेंडूची फेकी, ओ हो, फटका चांगला, फिल्डिंग चांगली, या दोन्ही गोष्टी चांगल्या पाहायला मिळाल्या, परंतु धाव देखील आली आहे आणि धाव संख्या 1ने पुढे गेली आहे. ती म्हणजे 22 धावा धाव फलकावर. प्रशांत चषक आपण पाहतोय यूट्यूबला सुद्धा आणि केबलवर सुद्धा. चुरशीचा सामना आहे. पराग शिंदे मालाड विरुद्ध चेंबूर अशी लढत पाहायला मिळते. ओ हो, आणखीन एक बॉल. काय टाकला या ठिकाणी पराग शिंदेने. फलंदाज पुढे खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल टप्पा पडला आणि जो काही अँगल बदललाय ना, जो काही टर्न झालाय ना, बॅटरला वळसाच घातला आणि म्हणूनच या पराग शिंदे नामक गोलंदाजाची कित्येक वर्ष अंडर आर्म क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख आहे. आणि परागने आणखीन एक डॉट बॉल टाकलाय. पराग शिंदेने या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत आणि त्यामुळे टीम अजूनही मॅच मध्ये आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या झाली आहे 22 धावा. अजूनही 12 बॉल 13. यशवंतजी मॅच ऑन आहे. परागने पुन्हा एकदा आपण पाहिलं ओमकार मलाड या संघाला कमबॅक करून या सामन्यामध्ये दिलंय. कंपल्सरी चेस पद्धतीचा फॉर्मॅट आहे. पद्मनाभ प्रभू सर आपल्याला सांगतायत. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अरुण यादव. अरुणकडे आता मात्र संधी सुद्धा आणि त्यासोबतच जबाबदारी येते. जेव्हा जेव्हा आपल्याकडे संधी येते, अपॉर्च्युनिटी येते, त्याच्यासोबतच त्या दुपटीने जबाबदारी आपल्यावरती असते. हो यस, आपण या टीम मध्ये का आहोत हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर गोलंदाजालाही संधी आहे, फलंदाजालाही संधी आहे. दोघांमध्ये बाजी कोण मारणार, कारण क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात चांगलं खेळून नाही चालत, तुम्हाला दोन्ही डाव चांगले खेळावे लागतात.
एका डावात कमी धावसंख्या झाली म्हणून तुम्ही हारायचं नसतं, प्रयत्न करायचे असतात. आणि एका डावात जर खराब गोलंदाजी झाली म्हणून सुद्धा हारायचं नसतं, प्रयत्न बॅटिंगमध्ये सुद्धा करायचे असतात. असा हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटच्या या खेळाने तुम्हा आम्हाला वेळ लावून सोडलंय आणि तेच वेळ आज कांदिवलीला घेऊन आलंय. कारण आज आहे प्रशांत चषक. आशिष समोर पुन्हा एकदा कुर्ला बैल बाजार परिसरातील गोलंदाज पाहायला मिळत आहेत. अरुण यादव, आशिष केने. पहिला बॉल, चांगला फटका आणि इकडे जर पाहिलं तर मिक्स फील्ड झाली आहे. मोठी चूक म्हणावी लागेल कारण एकच धाव जिकडे येऊ शकले असते तिकडे धावा आल्यात 4. कुठेतरी अर्थातच कलेक्ट करण्याच्या अगोदरच फेकण्याचा प्रयत्न सुरेशचा होता आणि त्याच्याच मोबदल्यामध्ये आपण पाहिलं एक्स्ट्राच्या माध्यमातून 4 धावा गणल्या जातात. ऑलरेडी आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आणि आपण खर्च जास्त करतोय. यस, या ठिकाणी वाट पाहिली बॉलची आणि त्यानंतर मिड विकेटला खेळला खरा हा फटका, परंतु तिकडे थोडीशी चूक झाली. चुका या खूप महत्त्वाच्या असतात. क्रिकेटच्या खेळात चुका टाळाव्या लागतात आणि जर तुम्ही चुका नाही केल्या तर प्रतिस्पर्धी जिंकणारच नाही, मग बॅटर असू देत किंवा बॉलर असू देत. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेली आहे. 11 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 26 धावा धाव फलकावर. इकडे डॉट बॉल पाहिजेत आणि ते डॉट बॉल या ठिकाणी टाकले जातील का पाहायचं आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा बदललं गेलंय. चला मॅच सुरू करायची आहे. आशिष यावेळेला देखील एक धाव गोशांकित क्षेत्रात चेंडू जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावांची आवश्यकता. बरोबर, 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. डॉट बॉलची आवश्यकता आहे इकडे. एक टीम म्हणत असेल डॉट बॉल येऊ देत, एक टीम म्हणत असेल धावा येऊ देत, प्रेक्षक म्हणत असतील मॅच चांगली होऊ देत, आयोजक म्हणत असतील आमची स्पर्धा चांगली होऊ देत. यस, खूप मेहनत घेतली आयोजकांनी या स्पर्धेसाठी. ओ, कमी गतीने बॉल आला. आशिषला काही करण्याचा वावच नाही मिळाला. अरुणचा हा बॉल टर्न होतोय आणि यष्टीरक्षक मतंगच्या हातामध्ये जातोय. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. दबाव दोन्ही बाजूला आहे कारण मोठी स्पर्धा आहे. प्रशांत चषक 13व पर्व. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकलाय. रीच करण्याचा प्रयत्नही झाला परंतु बॉलच नॉट रिचेबल होता आणि वाईड बॉल घोषित केला जातोय. अजूनही 9 चेंडू आणि आता 7 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही ना आणि शेवटची धाव जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. प्रशांत चषक आपण पाहतोय. यानंतर विजेत्यांमधील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अरुण यावेळेला यस, जबरदस्त एफर्ट्स आणि कोंडी काही फुटलेली नाहीये. विकेट त्या उलट आलेली आहे. अरुणला यश मिळत आहे. यस, मॅच ऑन. यस, माणस येतात बॅटिंग करण्यासाठी. माहीम परिसरातील एक टॅलेंटेड खेळाडू यांना आपण पाहतोय. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मॅच तर चांगलीच या ठिकाणी रंगलेली आहे. हार मानायला तयार नाहीये ओमकार मालाड सुद्धा, हार मानायला तयार नाहीये मुकेश रॉयल चेंबूर सुद्धा. काय अप्रतिम षटक टाकलं पराग शिंदेने या अगोदर. आणि आता अरुण सुद्धा चुका करण्यास भाग पाडतायत. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पहिला दिवस, दर्जेदार क्रिकेट, व्यावसायिक संघ आणि त्यांच्यातील ही चुरस आपण पाहतोय. ओ, आई बॉल टप्पा पडतोय, वळतोय आणि आणखीन एक डॉट बॉल. ओ हो, मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण झालेली आहे. याला तर क्रिकेट म्हणतात.
कधी इकडे कधी तिकडे, कधी मालाडला कधी चेंबूरला, कधी मुकेश रॉयलच्या बाजूने कधी ओमकारच्या बाजूने. 7 चेंडू 7 धावा. लक्ष मोठं नाहीये परंतु स्पर्धा मोठी आहे आणि त्यामुळे मोठा दबाव सुद्धा आहे. प्रेक्षक सुद्धा आनंद घेत आहेत या मॅचचा. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आलेत कारण आज प्रशांत चषक सुरू झालाय. ही तर सुरुवात आहे. पुढील 3 दिवस सगळ्यांच्या नजरा कांदिवलीवर आणि इकडे असतील. चला मॅच ठराविक वेळेतच संपवायची आहे. लवकरात लवकर मॅच सुरू करा कारण तब्बल 7 मॅचेस खेळवायच्या आहेत आणि आमचा प्रयत्न असाच आहे की लवकरात लवकर सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा मॅचेस पाहायला मिळाव्या. मानस 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पाहूया काय होईल. रणनीती थोडीशी बदलली आहे. अरुण 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 यादव समोर जर पाहिलं तर मानस. प्रशांत चषक चुरशीचा सामना. या वेळेला पुढे आले. स्ट्रोक जर पाहिलं तर खेळलाय तिकडे. 1 धाव मिळेल. मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये जिकडे पाहिजे धावा. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. चुरस पाहिला मिळते इकडे आता. यस काय चुरशीचा सामना इकडे पाहायला मिळतोय आपल्याला. 3 ओव्हर 17ची मॅच. 2 ओव्हर 13ची मॅच बरोबर ना. यस आणि आता 1 ओव्हर 6ची मॅच. शेवटच्या बॉलवर मॅच आली आहे. पाहूया चुरशीचा सामना तर इकडे पाहायला मिळतोय. चला मॅच सुरू करायची. वेळ जास्त होतोय. संघनायकांनी याची नोंद घ्या आणि पंच ताकीद देखील द्या. ओमकार ओमकार टीमसाठी ओमकार. डोंबिवलीवरून खास स्पर्धा खेळण्यासाठी ओमकार आलेत परंतु पाहूयात समोर मानस आहेत. वरळीचे माहीमचे खेळाडू. जोडीला जर पाहिलं तर करण शेंगाळे अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. दोन्ही टीमसाठी सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या होऊन जाऊ द्यात. प्रशांत चषकाची एक रंगतदार मॅच पाहायला मिळते कारण अंडर आर्म क्रिकेट म्हटलं तर एका धावेसाठीची झुंज आपल्याला पाहायला मिळते आणि ती झुंज आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. मोठं आयोजन. सहा चेंडू 6 धावांची आवश्यकता. मानस पहिला बॉल बॅकफुटला गेले. ढकललाय पॉइंटला. तिकडे 1 धाव मिळणार आहे. कंपल्सरी चेस हा नियम असल्या कारणाने धावा बनवायच्या. 5 बॉल मध्ये 5 धावा. जसजसा सामना पुढे चाललाय ना काळजाचे ठोके सुद्धा दोन्ही टीमच्या समर्थकांचे धगधग 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 करायला लागलेत कारण अशाच मॅच पाहिजे असतात. प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी हे यासाठीच येतात. त्यांना एकतर्फी मॅच नाही आवडत. त्यांना चुरस आवडते आणि ती चुरस आज प्रशांत चषकामध्ये आपण पाहतोय. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक. चांगली फिल्डिंग. हो 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 सगळं काही खूप सुंदर पाहायला मिळालं. फटका सुंदर. फिल्डिंग सुंदर आणि माझ्या मते 1 सेंटीमीटरचा फरक राहिला असेल स्टंप उडण्यामध्ये परंतु फरक हा फरकच असतो आणि त्यामुळे इकडे अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मॅच कोण जिंकणार. मुकेश रॉयल चेंबूर जिंकणार का. ओमकार मालाड जिंकणार का. ओमकार एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला मुकेश रॉयल आहे. मालाड एका बाजूला आहे. चेंबूर एका बाजूला आहे आणि आनंद घेतोय आपण प्रशांत चषकाचा. 4 चेंडू 4 धावा. 4 बॉलवर 4 रन बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसचा नियम आहे म्हणजे 4 धावा बनवायच्या आहेत. मुकेश रॉयल सुद्धा एक जबरदस्त टीम आहे. टॅलेंट आहे या टीमकडे सुद्धा.
ओ मोक्याच्या क्षणी आलेला व्हाईट बॉल. थोड्या वेळापूर्वीच मी उल्लेख केला होता, अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा रन हा फॅक्टर खूप महत्वाचा असतो आणि इकडे एक्स्ट्रा रन झालाय. 4 चेंडूमध्ये 3, परंतु मॅच नाही संपली. एखादा डॉट बॉल आला तर टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये येणार आहे, परंतु पाहूया त्यासाठीचे प्रयत्न केले जातील का. मानस आणि करण दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार आता पहा फिल्डिंग अगदी जाळं आणखी घट्ट केलं फिल्डिंगचं. दिवेश थोडंसं पुढे घेतात सर्वांना. यावेळेला फटका चांगला, फिल्डिंग देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि प्रयत्न मात्र खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली होती तिकडे, परंतु धाव नाही रोखू शकले. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. धावा 2च आहेत, परंतु लांबी त्याची सध्या पाहिली तर 2 किलोमीटर लांबीची झाली आहे की काय असंही वाटतंय, कारण दबाव आहे दोन्ही बाजूला. विश्वास दोन्ही टीमला आहे. दोन्ही टीम प्रयत्न जिंकण्यासाठीच करतायत. प्रशांत चषक त्यांना जिंकायचा आहे. 3 चेंडू मध्ये 2. हा मध्ये कोणी यायचं नाहीये याची नोंद आपण घ्यायची आहे. 3 चेंडू मध्ये 2 धावा. करण 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 रन करायचेत करणला. समोर ओमकार. यावेळेला फटका हवेत आणि हा कोणताही खेळाडू जर आतमध्ये आला तर 5 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे, याची नोंद आयोजकांच्या सूचना आहेत. कोणी आतमध्ये यायचं नाहीये. कदाचित इकडे थोडासा फिल्डर मागे असता तर माझ्या मते त्यांनी तो प्रयत्न सुद्धा कदाचित केला नसता. आणि इकडे 1 धाव आली आहे आणि आता 2 बॉल 1 धावेची आवश्यकता. 1 धावेचं महत्व काय असतं आता पाहायला मिळेल तुम्हाला. 2 चेंडू आणि 1 धाव. व्यावसायिक क्रिकेट कशाला म्हणतात ते सुद्धा इकडे पाहायला मिळेल. 18 बॉल 17ची मॅच 2 बॉल आणि 1 रनवर आलेली आहे. प्रशांत चषकाला एक वेगळाच रंग चढताना पाहायला मिळतोय. किती मनामध्ये विचाराचं वादळ बॅटरच्या सुद्धा आणि बॉलरच्या सुद्धा घोळत असेल. एक म्हणत असेल कुठे बॉल टाकू, एक म्हणत असेल कुठे मारू म्हणजे माझी ही धाव पूर्ण होईल. विचारांचं वादळ दोघांच्याही मनामध्ये घोंगावतंय, कारण प्रशांत चषक दोघांनाही जिंकायचा आहे. ओमकार, मानस, क्या बात है, क्या बात है. हुलकावणी दिली, अगदी नो लाईन पर्यंत खेचलं त्या ठिकाणी बॅटरला. आणि आता मात्र या ठिकाणी 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता अजूनही आहे. मालाड एका बाजूला, मालाड एका बाजूला, चेंबूर. उत्कंठा नाही संपली आहे आणि हीच उत्कंठा, हीच चुरस प्रेक्षकांना पाहायची आहे, म्हणून त्यांनी ही गर्दी केली आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत असेल. मानसचा मानस हाच आहे की मला धाव करायची आहे आणि जोडीला त्याच्या रन करण्यासाठी करण सुद्धा आहे, परंतु पाहायचंय ओमकार त्यांना थांबवणार का. 2 चेंडू आणि 1 धाव. जबरदस्त चोरशीचा सामना पाहायला मिळतो. चला मॅच सुरू करा. खूप साऱ्या मॅचेस आहेत आज. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. ओमकार की मानस, मानस की ओमकार, मालाड की चेंबूर, चेंबूर की मालाड. प्रशांत चषक. क्षेत्ररक्षण सातत्याने बदललं जात आहे. दबाव वाढवायचा आहे, धाव करू द्यायची नाहीये. त्यासाठी मात्र फिल्डरची भिंतच उभी केली आजूबाजूला, परंतु मानस हो जबरदस्त कामगिरी इकडे होताना पाहायला मिळते. प्रेक्षकांना काय पाहिजे होतं, ही मॅच शेवटच्या बॉलवर जाताना पाहिजे होती आणि प्रेक्षकांनो शेवटच्या बॉलवर मॅच गेली आहे. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. 1 बॉल 1 रन. ओरम खेळताना 1 बॉल 4, 1 बॉल 6 पाहिला जी मजा येते ना, अंडरम खेळताना 1 बॉल 1 ला ती मजा येते. आणि आता तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मुकेश रॉयल हा संघ गेल्या 2 वर्षात सर्वाधिक युवा खेळाडूंचा संच आणि मोठमोठ्या संघांना पराभूत करणारा संघ म्हणून ओळखला जातो. नावारूपाला आलाय मुकेश रॉयल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर
ओमकार मालाड आपल्या वैभवशाली परंपरेला कायम ठेवणार का प्रशांत चषकामध्ये? मनीष जगताप आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. पाहूया, मनीष तर आलेले आहेत. एक बॉल एक रन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मनीषला धाव करावी लागेल. अख्खी मुकेश रॉयल वाट पाहते. युट्यूबला मॅच पाहतायत, फोर्स 1 वर, केबलला मॅच पाहतायत हॅथवे साई स्टार वर. तर एक बॉल एक धाव. प्रशांत चषकातील सुपर डुपर हिट मॅच आपल्याला पाहायला मिळते. मालाड जिंकणार की चेंबूर जिंकणार हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आहे. खूप चांगली मॅच आणि अशी मॅच असते त्यावेळेला प्रेक्षकांचा आवाज, टाळ्या, शिट्या नाही वाजल्या तर मजा नाहीये. त्यामुळे होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या. शेवटच्या क्षणी रंगतदार लढत मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मनीष, एका बाजूला ओमकार, एका बाजूला मालाड, एका बाजूला चेंबूर. प्रशांत चषक 13वा पर्व. बऱ्याच जणांनी मोबाईलवर शूटिंग घ्यायला सुद्धा सुरुवात केली आहे. काय होईल? अंडरआर्म क्रिकेटची बातच न्यारी आहे. या क्रिकेटची चुरस मात्र जबरदस्त आहे आणि तीच आमचे अंडरआर्म क्रिकेटचे सगळे चाहते जे मैदानावर आहेत किंवा युट्यूबला मॅच पाहतायत त्या सगळ्यांचंही स्वागत असेल या प्रशांत चषकामध्ये. एक बॉल एक धाव. काय होईल शेवटच्या बॉलवर? प्रशांत चषक. काय जबरदस्त. एका धावेचं महत्व काय असतं ते सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रशांत चषक, ओमकार, मनीष. हो, काय मॅच पाहायला मिळाली. कॅच साठी प्रयत्नही तिकडे केला गेला परंतु दोन्ही टीम चांगल्या खेळल्या. दोन्ही टीम साठी होऊन जाऊ दे टाळ्या.